नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना 2000 रुपयाचा हप्ता जमा झालेला नाहीत। तर या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे। OTP आधारित ई-केवायसी म्हणजे पीएम किसान योजनेची पोर्टलवरती जाऊन तुम्ही करू शकता किंवा बायोमेट्रिक पद्धतीने सुद्धा करू शकता। यासाठी तुम्ही CSC सेंटर या ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब केंद्र सरकारच्या माध्यमातून सूचना केलेली आहे आणि यामध्ये ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना किंवा मार्गदर्शन तत्व या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शन तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात। त्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत। या उदाहरणामध्ये तुम्ही बसताय काय हे व्यवस्थित बघायचं आहे। 1/2/2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही किंवा जमा होणार नाही। त्याचबरोबर ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही किंवा प्रौढ सदस्य असतील किंवा अल्पवयीन जे लोक किंवा लाभार्थी असतील, यांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत ज्या प्रकरणाचे फायदे तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेले आहेत, रोखण्यात आलेले आहेत, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बाबा आम्हाला या अगोदरचा पीएम किसान योजनेचा हप्ता येत होता, आता येत नाहीत, नेमकं कारण काय असेल? तर त्या संदर्भात महत्त्वाची 2 कारणं केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि या ठिकाणी सूचना सुद्धा केलेल्या आहेत की बाबा या कारणामुळे हे पैसे थांबलेले आहेत। तुमच्या सर्व कागदपत्रांची माहितीची पडताळणी होईल, त्यामध्ये जर समजा तुम्ही क्लिअर जर आढळले तर तुम्हाला सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील, नाहीतर हे पैसे तुम्हाला कायमस्वरूपी बंद केले जातील। अशा पद्धतीची एक महत्त्वाची सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिलेली आहे। अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती असल्याकारणे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।